स्टार्ट परिच्छेद. अध्यक्ष महाराज, मी येथे महत्त्वाचा ठराव आणला आहे. आज आणीबाणीची परिस्थिती आहे. ही गोष्ट मान्य केल्यानंतर या देशात शांतता राहावी आणि कोठेही अशांतता अथवा बंडाळी होऊ नये या दृष्टीने सरकारने काळजी घेतली पाहिजे. आज आपल्या देशात अन्नधान्याचा प्रश्न फार बिकट झालेला आहे आणि तो लवकरात लवकर सोडविणे देशरक्षणाच्या आणि देशहिताच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. मला इतिहासातील एक गोष्ट आठवली, ती अशी की किल्ल्यांमध्ये दारुगोळा असेल, पण धान्य जर पुरेशा प्रमाणात नसेल तर तो किल्ला सर करणे फार सोपे जात असे. निसर्ग नियमाप्रमाणे प्रत्येक माणसाला किंवा प्राणीमात्राला भूक लागतेच आणि भुकेची जर सोय केली गेली नाही तर त्या देशावर मोठी आपत्ती येते व देशामध्ये अशांतता निर्माण होते. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आजच्या आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्याला अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे फार आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. जमिनीला पाणी पुरवठा व्हावा म्हणून पाटबंधाऱ्यांच्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत व त्यातून काही ठिकाणी जमिनीला पाणीही देण्यात येत आहे. या पाण्याचा उपयोग कसा केला जातो हे जर आपण पाहिले तर आपल्याला असे दिसून येईल की शेतकरी अन्नधान्याचे उत्पादन न वाढविता पैसा देणारी पिके काढण्याच्या मागे आहेत. पैसा जास्त मिळतो म्हणून पैसा देणाऱ्या पिकांचे उत्पादन वाढविण्यावर शेतकऱ्याकडून भर देण्यात येत आहे. पाटबंधाऱ्यांच्या पाण्याचा उपयोग करून अन्नधान्याचे उत्पादन वाढविणारे शेतकरी मात्र दिसत नाहीत. ही भयावह स्थिती आहे. अन्नधान्याच्या संदर्भात जर आपण कोकण विभागाचा विचार केला तर कोकणात प्रथमपासूनच अन्नधान्य कमी पिकते. कोकणात पाऊस भरपूर पडतो, परंतु बहुतेक सर्व पाणी वाहून जाते. या पाण्याचा जर उपयोग करून घेतला तर कोकणातील जमिनीला मोठ्या प्रमाणावर पाणी देण्याची सोय होऊ शकेल. कोकण विभागात जी निरनिराळी वीज निर्मिती केंद्र आहेत त्यांच्या सांडपाण्याचा जर उपयोग करून घेता आला तर भाताची वर्षातून 2 पिके तेथे काढता येतील व भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढू शकेल. हे जे सांडपाणी आज समुद्रात वाहून जात आहे त्याचा शेतीच्या दृष्टीने चांगला उपयोग होऊ शकेल. दुसरी गोष्ट सांगावयाची म्हणजे आज रत्नागिरी जिल्ह्यात सरकारतर्फे जो अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत आहे तो फार अपुरा आहे. जर मानशी 8 किलो धान्य या जिल्ह्यातील लोकांना देण्यात येते, अर्थात ते धान्य देखील रत्नागिरी जिल्ह्यात पिकत नाही, बाहेरून ते आणावे लागते. आपले राष्ट्र जर बलवान बनवायचे असेल तर आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले पाहिजे. त्यासाठी कोणती कार्यवाही शासन करणार आहे आणि अन्नधान्याच्या बाबतीत किती वर्षामध्ये आपले राष्ट्र स्वयंपूर्ण होणार आहे हे स्पष्ट झाले पाहिजे. स्टॉप.